नमस्कार. उद्या रामटेक लोकसभा अंतर्गत मतदान आहे. तरी आपण सर्व जास्तीत जास्त संख्येने जाऊन सन्यांनी मतदान केलंच पाहिजे. पाहू शकता की यावेळेस रामटेक लोकसभामध्ये जे काँग्रेसचे उमेदवार आहे श्यामकुमार बर्वे व वंचित बहुजन आघाडी समर्पित उमेदवार आहे किशोरजी गजबे यांच्या दोघांमध्ये खूपच चुरशीची लढाई आहे. यांच्या दोघांमध्येच काऊन राजू पारवेमध्ये का नाही, तर मागच्या वेळेस जे कृपालजी तुमाने होते त्यांना मिळालेले मतं यावेळेस त्यांना तिकीट न भेटल्यामुळे हे कुठं ना कुठं कमी झालेले आहे. तर त्यांना ते जवळपास 6 लाख मतं मिळालेले होते. तेवढे मतं आता राजू पारवे यांना मिळणे अशक्य आहे. त्यांचे मतं एकीकडे काँग्रेसमधून आल्यामुळे त्यांचे मतं एकतर डिवाईड झाले आहे. दुसरी शिवसेनेचे जे कार्यकर्ते होते त्यांचेही मतं त्यांच्याकडून कमी झालेले आहे, ज्याचा मोठा नुकसान त्यांना होणार आहे. तर त्याच विरुद्ध किशोरजी गजबी होते ज्यांना जे जवळपास 125 मतांनी हे कृपाल तुमानेपेक्षा कमी होते. त्यांना यावेळेस अपक्ष म्हणून जरी का लढले असणार त्यांना वंचित बहुजन आघाडीचे जे समर्थन मिळाले आहे, त्यामुळे ते किती मतं घेतील हे अजूनही प्रश्न निर्माण आहे. म्हणजे मागच्या वेळेस जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना जवळपास 38,000च्या जवळपास घरात काही मतं मिळालेली होती. त्यांना किशोर गजबे यांना यावेळेस किमान 38,000च्या वर जास्तीत जास्त व 4.5 लाखांच्या खालीच मिळणार आहे, यात शंका नाही. तर त्यांच्या ह्या आकड्यामुळेच कुठं ना कुठे त्यांची लढाई हे श्यामकुमार बर्वे यांच्यासोबत होणार आहे. यावेळेस मागच्या वेळेस जरी दुहेरी लढत होती, यावेळेस तिहेरी लढत असल्याने कुठं ना कुठं जवळपास 5 लाख मतं जेही कोणी घेणार ते विजयी उमेदवार होणार आहे. तर याच उलट जर का वंचित बहुजन आघाडी समर्पित किशोर गजबे यांनी किमान 4 लाखही मतं घेतली तरी ते विजयी उमेदवार ठरू शकतात. याकडे सर्वांचे लक्षही लागले आहे. एकीकडे रामटेक विधानसभा क्षेत्रात श्यामकुमार बर्वे यांना खूप बहुमत म्हणजे खूप जास्त मतं मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कामठी व शहरी भागात नागपूरच्या शहरी भागात इथं किशोर गजबे यांना जास्तीत जास्त मतं मिळण्याची शक्यता आहे. तर पारवे यांना रामटेक विधानसभा असो का उमरेड असो सगळीकडे कुठं ना कुठं त्यांना नुकसान होतानाच दिसत आहे. आपण हे जे आकडे पाहू शकता त्याच्यानंच आपण ठरवू शकता की कोण विजयी उमेदवार होणार आहे म्हणून. पण जर राजू पारवे यांना जिंकणे सध्याच्या स्थितीत तरी खूप कठीण दिसत आहे. आपण हे खालतं बघू शकतो. तर राजू पारवे जिंकणार की नाही हेही किशोर गजबे यांचे आकडेच ठरवणार आहे. किशोर गजबे यांना जर का 1 लाख मतापेक्षा जास्त मतं मिळाली तर कुठं ना कुठं याचा फायदा राजू पारवे यांना होणार आहे. तर 1 लाख मतापेक्षा कमी मतं मिळाली तर याचा फायदा श्यामकुमार बर्वे यांना होणार. अजून ते निश्चयी प्रचंड बहुमताने जिंकणार आहे. तर लक्षात ठेवा, शेतकऱ्यांची शेती चोरणाऱ्या आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना मतदान करू नका. GR काढून तरतूद असताना झुडपी जंगलच्या नावाखाली पट्टे देण्यास नकार देणाऱ्यांना मतदान करू नका. कणांच्या नगर परिषदेत गोरगरीब निर्दोष गावकऱ्यांना रात्रभर बेंडून ठेवणाऱ्यांना मतदान करू नका. क्षेत्रातील कंपनीची जागा साठगाठ करून विकणाऱ्यांना मतदान करू नका. असंख्य तक्रार करूनही वेकुलीची तीव्र ब्लास्टिंग न थांबवणाऱ्या तसेच ह्या कृत्रिम टेकड्या निर्माण करणाऱ्यांना सहकार्य करणाऱ्यांनाही मतदान करू नका. गावात उचित जागा नसताना मोदीची सभा घेऊन भूमाफियांना लाभ व लोकांना त्रास देणाऱ्यांना मतदान करू नका. अतिक्रमणाच्या नावावर उपाययोजना न करून दुकानदारांना त्रास देणाऱ्या लोकांना मतदान करू नका.
आर्थिक फायद्यासाठी उचित पाहणी न करून, तपासणी न करून दूषित पाणी पाजणाऱ्या लोकांना मतदान करू नका. खोटे बोलून तुम्ही सर्व मतदात्यांना मूर्ख समजणाऱ्या लोकांना मतदान करू नका. जीवनभर सोबत राहण्याची कसम खाऊन माता सीता सारखी पत्नी ज्यांनी सोडली अशांची गॅरंटी देणाऱ्यांना मतदान करू नका. अन्यायाच्या विरोधात बोलल्यावर दोषींवर कारवाई न व्हावी यासाठी दबाव टाकणाऱ्यांना मतदान करू नका. ज्यांनी पक्ष चोडला, चिन्ह चोडला, असंख्य लोकांचे मन तोडले अशांना मतदान करू नका. विकासाचा सोंग घेऊन फक्त मोदींच्या नावाखाली मत मागणाऱ्यांना मतदान करू नका. मी आवाहन करतो त्या समस्त कट्टर शिवसैनिकांना, तसेच स्वार्थी नेत्यांची मनमर्जी सहन करणाऱ्या तमाम भाजपा कार्यकर्त्यांना, RSS शाखेतील निष्ठावान बुद्धिजीवी लोकांना येणाऱ्या पिढी व आपला मुलांचा विचार करूनच मतदान करा. मतदान करा, मतदान करा, नक्की मतदान करा. तर तुम्ही नक्की मतदान करा व आजूबाजूच्या 18 वर्षावरील सर्वांना मतदान करण्यास प्रवृत्त करा. तसेच आजूबाजू आपल्या क्षेत्रामध्ये झालेल्या घटनांवर तसेच इतर प्रश्नांचा विचार करूनच मतदान करा. मतदान करा, मतदान करा, मतदान करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा.